कोकणात कोणताही सण हा घरात, अंगणात शेण सारवल्याशिवाय पूर्ण होतच नाही. परवा गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात. त्यामुळे आधीच 2 दिवस मी कामाला लागले. सकाळी मी आणि बाबांनी आमच्या बांबूच्या बेटातून बांबू तोडून आणला. गुढीपाडव्याच्या दिवशी कोकणात गुढीच्या पूजेला चाफ्याची फुलं वापरली जातात. या फुलांना त्या दिवशी अधिक महत्त्व असतं. त्यामुळे चाफ्याची फुलं, झेंडूची फुलं आणि आंब्याची पानं या सगळ्यापासून मी आता हार बनवणार आहे. जय श्रीराम जय हनुमान. येऊ दे बाय, येऊ दे गो. बाई असा माझा असं गोल करून का? गोलगोल करते. नाही तो जंबू असं गोल करून. म्हणजे मायाच का नाही. काळी वाजवावी उभा राहावी. चल हे बघ हळूहळू काय येऊ दे. धरलं हो धरलं. सोडू का? नाही सोडू. या तुम्ही जाग्यावर या तुमच्या. चौरंगा ठेव उभं कर. तुम्ही धरलाय बसून? हो धरलोय. चौरंगात घे. घेतलंय. बघ आमची गुढी उभारून झालेली आहे. आता मी तयार होते. गुढीपाडवा हा मराठी हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. चैत्र शुद्ध प्रतिपदेला हा सण साजरा केला जातो. हा सण विजय, समृद्धी, वसंत ऋतूचे आगमन आणि कापणीच्या हंगामाचे प्रतीक मानले जाते. हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण शुभ मुहूर्त मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी गुढी खाली उतरवली जाते. गुढी उतरवण्यापूर्वी तिला हळद कुंकू लावून तिची पूजा केली
येणाऱ्या वर्ष सुखसमाधानाचं समृद्धीचं जावो ही प्रार्थना केली. मिळालेल्या आशीर्वादाबद्दल, असणाऱ्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि गुढी खाली उतरवली. उचल. उचल बोलतोय. चौथा, चौथा, चौथा. हा. चाल, चाल. हा, हळू, हळू. हळू, हळू, हळू. आजपासून नवीन वर्षाची सुरुवात झाली. हे वर्ष तुम्हाला सुखसमाधानाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.